रुपाली ठोंबरे यांच्याकडून पुन्हा एकदा चाकणकरांच्या अटकेची मागणी करण्यात आली। मात्र यावेळी ठोंबरे यांनी चाकणकरांवर पुन्हा एकदा गंभीर आरोप केले। दुसरीकडे सुषमा अंधारेंनी देखील या प्रकरणावरून देवेंद्र फडणवीसांना काही सवाल केलेले आहेत। पाहूया की रुपाली चाकणकर यांना तातडीने अटक झाली पाहिजे। माननीय मुख्यमंत्र्यांनी मित्रपक्षातल्या लोकांना फक्त चेकमेट करायचे म्हणून प्रकरणाचा गवगवा करू नये। या प्रकरणामध्ये कोणालाच सोडण्याचं कारण नाहीये। अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकरांच्या अटकेची मागणी जोर धरू लागली आहे। अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकरांना सहआरोपी करण्याची ही मागणी रुपाली ठोंबरेंनी केली होती। चाकणकरांकडे तक्रारींसाठी आलेल्या महिलांना पत्रिकेतील ग्रह चेक करण्यासाठी खरातकडे पाठवलं जात असल्याचाही आरोप ठोंबरेंनी केलाय। त्यामुळे रुपाली चाकणकरांच्या अटकेची मागणी रुपाली ठोंबरेंकडून करण्यात आली आहे। राज्य महिला आयोगाकडे आलेल्या पीडिता जेव्हा त्यांचं समुपदेशन होतं त्यावेळेला ते समुपदेशन होत असताना तुम्ही तुमच्या पत्रिकेतले ग्रह चेक करून बघा, असे असे बाबा आहेत, असा करून ते प्रकरण वर्ग केलं जात होतं। त्याच्यामुळे शहर पोलिसांनी जरी प्रकरण SIT कडे दिलं असेल तरी यांच्याकडेही आम्ही कायदेशीर पद्धतीने निवेदन दिले की रुपाली चाकणकर यांना तातडीने अटक झाली पाहिजे। तर अशोक खरात प्रकरणात सुषमा अंधारेंनी पत्रकार परिषद घेत गंभीर आरोप केले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रुपाली चाकणकरांवर सुषमा अंधारे यांनी निशाणा साधलाय। खरात प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना मित्रपक्षातील लोकांना चेकमेट करायचा आहे असा आरोप सुषमा अंधारे यांच्याकडून करण्यात आलाय। या आधीच्या प्रकरणातही कारवाईचं आश्वासन देऊन कारवाई झाली नसल्याचा दावाही अंधारेंकडून करण्यात आला। की माननीय मुख्यमंत्र्यांकडून फक्त मित्रपक्षातल्या लोकांना चेकमेट करायचे। मी रिपीट करते, माझं काय वाक्य येते। माननीय मुख्यमंत्र्यांनी मित्रपक्षातल्या लोकांना फक्त चेकमेट करायचे म्हणून प्रकरणाचा गवगवा करू नये। तर या प्रकरणातली जी माणसं आहेत ती माणसं त्यांची खरंच पाळमुळं खणून काढावी। कारण मुख्यमंत्री जेव्हा ऑन फ्लोअर पाळमुळं खणून काढण्याची भाषा करतात, अशीच पाळमुळं त्यांनी ड्रग्ज प्रकरणातली खणून काढायचं म्हटलं होतं, ती अजूनही खणून निघालेली नाही। विरोधकांनी केलेले आरोप आणि केलेल्या मागणीनंतर देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टीकरण दिलंय। खरात प्रकरणात कुणालाही सोडणार नसल्याचा इशारा त्यांनी केलाय। या प्रकरणाच्या खोलात जाऊन चौकशी करणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले। या प्रकरणामध्ये कोणालाच सोडण्याचं कारण नाहीये। अतिशय डीप आम्ही जातो। अनेक नवीन गोष्टी लक्षात येत आहेत। अजून काही FIR येत्या काळामध्ये होण्याची शक्यता आहे। काही विक्टिम्स अजून पुढे येत आहेत, काही महिला पुढे येत आहेत। याच्या व्यतिरिक्त काही लोक आर्थिक फसवणूक झाली म्हणून देखील पुढे येत आहेत। त्यांचेही FIR हे लवकरच आपल्याला पाहायला मिळतील। अशोक खरात प्रकरणात कारवाईला वेग आलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील कुणालाही पाठीशी घालणार नसल्याचं म्हणत पुन्हा एकदा इशारा दिलाय। तर दुसरीकडे चाकणकरांच्या अटकेची मागणी देखील मागील काही दिवसांपासून केली जाते। त्यामुळे या प्रकरणात चाकणकरांच्या अडचणी वाढणार का याकडे आता लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।